आज सकाळी मुलगा शाळेत जातानाच सांगून गेला होता की मी दुपारी घरी आल्यानंतर भाजी पोळी अजिबात खाणार नाहीये, मला वेगळं काहीतरी बनवून ठेव. आता प्रत्येक आईचा हाच हेतू असतो मुलांनी काहीतरी पौष्टिक खावं. म्हणून मी देखील सकाळीच 4 ते 5 तासांकरिता हे मिक्स कडधान्य भिजत घातलं होतं. यामध्ये 5 प्रकारच्या कडधान्यांचा समावेश आहे. हे कडधान्य लवकर भिजण्याकरिता कोमट पाण्याचा वापर केला होता. भिजल्यानंतर यातील एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलंय आणि आता थोडंसं कडधान्य या मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. आपल्या पदार्थाला छान अशी टेस्ट येण्याकरिता यामध्ये टाकूयात 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडेसे जिरे, धणे, साधारणतः 1 चमचा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडंसं साधारणतः 2 ते 3 चमचे पाणी टाकते आणि हे मिक्सरला एकदम बारीक स्वरूपात दळून घेते. तर मी कडधान्यांमध्ये मूग, मठ, हरभरा, चवळी, हिरवा वाटाणा आणि पांढरा वाटाणा घेतला होता. यामधील एखादं कडधान्य तुमच्याकडे नसेल, आवडत नसेल, नाही घातलं तरी देखील चालेल. तर बघा या स्वरूपाची एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे. पाणी जास्त घातलं नव्हतं त्यामुळे थोडीशी घट्टसरच ही पेस्ट तयार झाली. ती मी एका बाउलमध्ये काढून घेतली आणि सेम पद्धतीने उरलेलं देखील साहित्य पुन्हा एकदा मिक्सरला दळून घेतलं. या मिश्रणापासून तुम्ही पकोडे म्हणजेच भजे देखील बनवू शकता, पण सध्याला माझ्याकडनं खूपच तळलेले पदार्थ बनतायत आणि ते तर श्री नेहमीच खातो, म्हणून ठरवलं आज वेगळं काहीतरी बनवूयात. आता यामध्ये टाकूयात थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आणि बाइंडिंग छान येण्याकरिता 1 छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. यामुळे थालीपीठ थोडेसे सॉफ्ट होण्याकरिता देखील मदत होईल. चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळदही टाकते आणि संपूर्ण साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते. तयार होणारं हे मिक्स धान्यांचं थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्याकरिता किंवा रात्रीच्या जेवणातही बनवू शकता. पटकन बनतो आणि दमदारही ठरतो. इकडे श्री शाळेतून आलेला आहे, त्याची स्वतःची त्याने स्वतः तयारी करून घेतली आहे. आता जेवणासाठी वाट बघतोय. तर हे थालीपीठ थापण्याकरिता मी या ठिकाणी पोळपाट घेतलाय आणि यावर एक बटर पेपर टाकतीये, म्हणजे मग हे थालीपीठ अजिबात चिकटणार नाही आणि तव्यावर देखील अगदी व्यवस्थित टाकता येतील. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही एखाद्या सुत्या रुमालाचाही वापर करू शकता. हा रुमाल थोडासा पहिले ओला करून घ्यायचा आणि घट्टसर पिळून घ्यायचा. हात थोडासा ओला करून घ्यायचा आहे. थालीपीठ ज्या आकाराचं बनवायचंय तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने बोटांच्या मदतीने हे थालीपीठ छान असं थापून घ्यायचंय. मिश्रण हातांना चिकटू नये, थालीपीठ व्यवस्थित थापता यावे याकरिता हात अधूनमधून थोडासा ओल्या पाण्यात बुडवून घेऊ शकता. थालीपीठ थापून झाल्यानंतर याला मधोमध 4 ते 5 होल करून घेऊयात. यामधून आपल्याला तेल टाकता येतं आणि थालीपीठ आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात. थोडेसे पांढरे तीळ टाकले, हे टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे. लगेच थालीपीठ भाजून घेऊयात. त्याकरिता तव्यावर थोडंसं तेल पहिले टाकलंय, म्हणजे मग पहिलंच थालीपीठ असलं तरी देखील थालीपीठ तव्याला अजिबात चिकटत नाही. आता बटर पेपरसह हे थालीपीठ उचलून घ्यायचे आणि अलगद अशा पद्धतीने बटर पेपरसह हे थालीपीठ तव्यावर टाकायचं. हा पेपर अलगद हाताने काढून घ्यायचा आणि वरून थोडंसं तेल सोडायचं. आता हे आपण मध्यम गॅसवर दोनही साईडने छान असं खमंग खरपूस भाजून घेऊयात. हे व्यवस्थित भाजलं जावं याकरिता 5 मिनिटांकरता यावर झाकण ठेवलंय. तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी दुसरं थालीपीठ बनवून घेते, म्हणजे वेळही वाचेल आणि पटापट गॅस वाया न जाता आपले थालीपीठ तयार होतील. 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण खोलून बघूयात. बघा खूप मस्त असं खालच्या साईडने देखील थालीपीठ खमंग भाजलं गेलं आहे. आता या साईडने देखील सेम पद्धतीने भाजून घेऊयात. गरज वाटल्यास थोडंफार तेलही तुम्ही वापरू शकता. बघा रंग किती छान आलेला आहे. बऱ्याचदा आपली मुलं ना कडधान्य खात नाही, तर त्यांच्याकरिता हा नाश्ता खूपच परफेक्ट आहे. हे तुम्ही सकाळच्या घाईमध्ये नाश्त्याला बनवून दिले आणि डब्याला बनवून दिले तरीही उत्तमच राहतील, कारण हे संध्याकाळपर्यंत असून असे छान असे खुसखुशीत राहतात. तयार झालेलं थालीपीठ लगेचच दह्यासोबत आणि शेंगदाणा चटणीसोबत सर्व करते. हे तुम्ही लोणच्या सोबतही खाऊ शकता. दुसरंही थालीपीठ सेम पद्धतीने भाजून घेऊयात. तर तोपर्यंत तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. माझ्या या रेसिपीज आवडत असेल तर रेसिपीला 1 लाईक तर नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रपरिवाराचा आणि फॅमिलीचा देखील फायदा होईल. त्यांनाही फ्रीमध्ये अशा छान छान चविष्ट रेसिपी शिकायला मिळतील, कारण मी तुमच्यासोबत 1 दिवस आड अशाच सोप्या साध्या रेसिपीज शेअर करत असते. आणि आता हे मी श्रीजितला खायला देते, बघूयात त्याची काय रिॲक्शन आहे. इकडे श्री त्याचे आवडते ब्लॉक्स खेळत होता आणि त्याला खरंच खूपच भूक लागली होती, त्यामुळे तो खूपच खुश झालाय.
खाऊ घालून बघते. अरे वा, त्याला तर थालीपीठ खूपच आवडले. तुम्ही देखील आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय.